एप्रिल ते सप्टेंबर 2024 दरम्यान 21,367 कोटींची सायबर फसवणूक झाल्याचा रिझर्व्ह बँकेचा अहवाल। केंद्र सरकारनं सायबर फसवणूक होणाऱ्या खात्यांना विमा संरक्षण द्या, मुंबई ग्राहक पंचायतीची मागणी। पुण्याच्या राजगुरुनगरमध्ये घडलेल्या अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराचा गोसावी समाजाकडून निषेध। कोल्हापूरच्या इचलकरंजी परिसरात मोर्चा काढत केली निदर्शनं। नगर कल्याण महामार्गावरील सीतेवाडी फाट्याजवळ कार आणि दुचाकीची धडक, अपघातात एकाच कुटुंबातील 3 जणांचा मृत्यू। ठाणे महापालिकेकडून 39 बांधकाम व्यावसायिकांना कारणे दाखवा नोटीस, वायू प्रदूषण नियंत्रण नियमावलीचं बांधकाम व्यावसायिकांकडून पालन होत नसल्याची बाब समोर। वसई खाडीखाली बोगद्याच्या कामाच्या आराखड्यात बदल, MMRDA कडून मीरा भाईंदर शहरासाठी सूर्या धरण पाणी योजना राबवण्यात येते। MMRDA उत्तन आणि भाईंदर ते विरार दरम्यान 55 किलोमीटर लांबीचा सागरी सेतू बांधणार, प्रकल्प आराखड्याचं काम अंतिम टप्प्यात, आराखडा मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठवणार। राज्यातील 12 आकृषिक विद्यापीठातील 1447 प्राध्यापकांना नेट सेटमधून सूट मिळण्याचा UGCकडे प्रस्ताव, प्रस्तावाची तपासणी करून संबंधित प्राध्यापकांबाबत निर्णय घेतला जाणार। पिंपरी चिंचवड महापालिकेकडून आर्थिक गैरव्यवहार रोखण्यासाठी रुग्णालयांमध्ये उपलेखापालांची नियुक्ती, आयुक्त शेखर सिंह यांचे आदेश, तर महापालिकेच्या जिजामाता रुग्णालयात मानधनाची बोगस बिलं काढल्याचा प्रकार। बनावट कागदपत्रांद्वारे 496 कोटींची GST कर चुकवेगिरीचा प्रकार, पुण्यात 2 जणांविरोधात गुन्हा दाखल, कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। RTE अंतर्गत शाळा नोंदणीसाठी 4 जानेवारीपर्यंत मुदतवाढ, या मुदतीनंतर काम अपूर्ण राहिल्यास संबंधितांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाणार, प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांच्या शिक्षण विभागाला सूचना। पंतप्रधान मोदी आज अजमेरच्या शरीफ दरगाहला चादर पाठवणार, 4 जानेवारीला अजमेरच्या दरगाहमध्ये चादर चढवली जाणार। भारतीय रेल्वेकडून नव्या वर्षात आपलं नवीन वेळापत्रक जाहीर, नवीन वेळापत्रकानुसार अनेक गाड्यांच्या वेळेत बदल। 22 जानेवारीला सुप्रीम कोर्टात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीबाबत सुनावणी, राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा होणार का, याकडे सर्वांचं लक्ष।